नमस्कार शेतकरी मित्रांनो. फळबागाची शेती करत असतानाच काही शेतकरी भाजीपाल्यासुद्धा शेती करत असतात आणि त्यापैकीच अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्यातील कुरकुटे मामा नेहमीच आपल्या भाजीपाला शेतीतून चांगलं विक्रमी उत्पन्न काढायचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि नेहमीच त्यांचे जी काही भाजीपाला पिके असतील ते अतिशय चांगल्या दर्जाचे असतात. आज आपण त्यांच्याच टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आहेत आणि नेहमीच आपण त्यांच्या पिकांची माहिती घेत असतो आणि त्यांच्याकडून आम्हालासुद्धा काही मार्गदर्शन भेटत असतं. परंतु हा जर पूर्ण प्लॉट पाहिला आपण तर अतिशय सुंदर पद्धतीचा प्लॉट आहे आणि ताराची बांधणी असेल, झाडांची ग्रोथ असेल आणि सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर अतिशय सुंदर पद्धतीचं नियोजन आहे. आणि अशा पद्धतीचं नियोजन केलं तर ह्या मालामधून आपल्याला बाजारभाव कदाचित कमी जास्त भेटतील, पण टनेज मात्र 100% आणि खूप चांगल्या पद्धतीचं भेटणार आहे. कारण की आपण पूर्ण बागेवर जर नजर टाकली तर आपल्याला दिसतं की एकसारखा आणि सुंदर असा प्लॉट आहे. आणि असा जर सुंदर प्लॉट आपण उभा केला तर निश्चितपणे आपल्याला मिळणारं उत्पन्न देखील अधिकचं असेल. आता जर आपण झाडाकडे पाहिलं तर प्रत्येक झाड अतिशय सुंदर आणि कुठल्याही प्रकारचा रोग नाही आणि झाडाची बांधणीसुद्धा डबल तारीची आहे, म्हणजे एकाच लाईनला 2 तारा ओढलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर निश्चितपणे टनेज निघलं आणि बाजारभाव जरी कमी भेटले तर होणारे पैसे आणि मालाचं जे काही उत्पादन आहे ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. हा पूर्ण प्लॉट आहे माझ्या अंदाजे साधारणतः 2 एकरचा प्लॉट असेल, पण अतिशय सुंदर पद्धतीचा आहे. कुठल्या प्रकारचे रोगराई नाही आणि मालाची सेटिंगसुद्धा खूप चांगल्या पद्धतीची आहे. अगदी बुडातून जर पाहिलं तर खालीसुद्धा माल आहे आणि शेंड्यावरती सुद्धा नवीन कळी निघत आहे. म्हणून अशा पद्धतीने जर भाजीपाला पिकामध्ये सुद्धा नियोजन चांगलं केलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो आणि चांगलं उत्पन्न भेटू शकतं.